नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही DNA रिपोर्ट येतात तर ते रिपोर्ट बघून जानकी म्हणते की नाही भाऊजी, अहो रिपोर्टसुद्धा खोटे असू शकतात, कारण ते रिपोर्ट चेंज गेले असतील. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी नाही, अगं DNA जी काही मागणी होती तर कोर्टामध्ये मी केली होती आणि आता हे रिपोर्ट तर दादाच्या विरोधात आले, त्यामुळे वहिनी अगं दादाला वाचवणं खरंच खूप कठीण होऊन बसलेला आहे. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका या दोघींना धक्का बसतो. जानकी म्हणते की भाऊजी प्लीज असं बोलू नका, अहो तुम्हीच जर असं बोलता तर मग कसं होणार, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला सांगते की नाना हे जिवंत आहेत, माझं गट फिलिंग्स मला सांगतं आणि ते फिलिंग्स माझं चुकीचं नाही असू शकत, कारण नाना हे जिवंत असतीलच. जानकी आता अवंतिका आणि सौमित्र या दोघांसमोर हात जोडते आणि म्हणते की मी तुमच्यासमोर हात जोडते, पण प्लीज ज्या काही माझ्या ह्या होप्स आहे तर त्या तुम्ही चुकीचं नका ठरवू. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ, अगं मी होप्स नाही चुकीच्या ठरवत, परंतु आत्ता या क्षणाला मी नक्की काय बोलू हे मला खरंच काही कळत नाही, कारण त्या DNA रिपोर्टमुळे खरंच खूप मोठा घोळ झालेला आहे. असं म्हणतात की डॉक्टर आणि वकील या दोघांपासून काहीही लपू नये आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट दादा आणि तू मला सांगितलेली नाही. तेव्हा आता सौमित्रचं हे बोलणं ऐकून जानकीच्या जिवारी लागते. जानकी म्हणते की भाऊजी तुम्ही मला हे विचारतात भाऊजी, म्हणजे तुम्हाला सुद्धा असं वाटतं की ऋषिकेशने. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, मला तसं नाही म्हणायचे, मुळात मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, परंतु ते DNA टेस्ट रिपोर्ट हे मॅच झाले आणि त्या चाकूवर सुद्धा दादाचे फिंगरप्रिंट्स आहे, त्यामुळे जे काही आता कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध झाला तर तशी तयारी मला करून जावी लागेल, पण त्यासाठी आपल्याकडे काहीतरी स्ट्रॉंग असा पुरावा असला पाहिजे. तर अवंतिका म्हणते की हो सौमी तुझं एकदम बरोबर आहे वहिनी, सौमी हा खरं बोलतो, जर तुम्हाला असं काहीतरी माहिती असेल तर प्लीज प्लीज वहिनी तुम्ही मला खरं सांगा. तेव्हा मात्र आता जानकी विचारते की अवंतिका अगं प्लीज म्हणजे असं नेमकं काय म्हणायचं आहे तुला, म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी खोटं बोलते ना अवंतिका. तेव्हा अवंतिका म्हणते की नाही, तर जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं. जानकी म्हणते की नाही म्हणजे काय, अगं नेमकं मी खोटं बोलते असंच तुम्हाला म्हणायचं आहे, तुमच्या बोलण्यावरून स्पष्ट मला दिसून येते, मी तुम्हाला जो शब्द सांगितला आहे त्यातील एक एक शब्द खरा आहे. ओवीची शपथ घेते, मी तुम्हाला ऋषिकेशची सुद्धा माझ्या नवऱ्याची सुद्धा शपथ घेऊन सांगते. तेव्हा आता जानकी दोघांच्या सुद्धा शब्द घेते, कारण आता ती काही कधी लपून ठेवत नसते, पण तरी सुद्धा आता घरच्यांचा विश्वास जानकीवर बसत नसतो. आणि हे बघा राहून द्या, तुम्ही काही मला आता समजू नका, नसेल तुमचा कुणाचाच माझ्यावर विश्वास, परंतु माझ्या देवाचा मात्र माझ्यावर विश्वास आहे. देवच सांगेल की मी खरं बोलते आणि एक दिवस मात्र असा येईल जेव्हा खरं काय आहे ते सगळ्यांच्या समोर येईल. आणि जानकी लगेच बाहेर निघून जाते. त्यानंतर आता इकडे नानांनी जो काही ज्यूसचा तो ग्लास फोडलेला असतो, नानांना आता काही झालं तरी ऋषिकेशला या संकटातून वाचवायचे असते आणि सर्वांसमोर ते जिवंत आहे हे नक्की काहीतरी आता करून कुणाला तरी त्यांना कळवायचं असतं, त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. आणि जेव्हा तो ग्लास फुटला जातो त्याची काच मात्र तेथे जवळच त्या कपाटाजवळ गेलेली असते आणि आता संपत तर अगदी नशेमध्ये गाढ झोपे गेलेला असतो. तेव्हा नाना आपल्या पायांचा अगदी हालचाल करून जे पायांना बांधलेलं आहे ते दावं मात्र सोडण्यात यशस्वी होतात. स्टूल आहे तो सरकत सरकत मात्र आता त्या कपाटाजवळ येतात. तेथे जी ग्लासची फुटलेली काच पडलेली असते तर ती आपल्या पायाने उचलतात. आता ती काच हातामध्ये घेऊन आपल्या हाताला जे ते दोर बांधलेला आहे ते दावं ते काचेने तोडतात. तेव्हा कुठे त्या काचेने ते दावं तुटलं जातं आणि आता संपतकडे सुद्धा लक्ष ठेवतात. संपत झोपलेलं असतो आणि तेव्हा कुठे नाना आता आपले हात सोडतात. एक हात सुटल्यानंतर लगेच दुसऱ्या हाताने मात्र आता तो दुसरा हात सुद्धा सोडतात. एकतर नानांच्या पोटामध्ये अन्नाचा आणि पाण्याचा एकही कण नसतो, पाण्याचा थेंब नसतो. तेव्हा मात्र त्यांना आता उभं राहायला सुद्धा ताकद नसते, पायामध्ये अगदी प्राण ओरलेले नसतात. कसे बसे नाना आता खुर्चीवरून उठतात. नानांना आता बाहेर पळायचं असतं, परंतु आता उठून जेव्हा उभं राहतात आणि त्यांना समजते की पायामध्ये आता थोडीशी सुद्धा ताकद नाही, मग आता जरीही मी इथून बाहेर पडण्याचा
करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे लोक मला पकडून पुन्हा येथे बांधून ठेवतील। त्यामुळे आता बाहेर जाण्यात कोणताही असा अर्थ नाही, कोणीतरी नक्की येथे येईल असं काहीतरी मला करावं लागेल। तेव्हा मात्र नानांच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि नाना लगेच संपत जवळ त्याचा मोबाईल पडलेला असतो तर ते मोबाईल आता अगदी हळूच गुपचूप घेतात। तेव्हा आता नानांनी फोन उचलल्यानंतर लगेच ते म्हणतात की मी आता जानकीला फोनच करतो। तेव्हा आता दोनदा ते नाना हे जानकीला फोन लावतात परंतु आता मात्र जानकीचा फोन लागत नसतो। तेव्हा नाना वैतागून म्हणतात की फोन का लागत नसेल। तेव्हा आता काहीतरी एक काम करतो म्हणून येथील फोटो काढून मी आता जानकीच्या मोबाईलवर पाठवतो। आउट हाऊसचा फोटो बघून जानकी नक्की येथे येईल। फोटो पाठवले जातात परंतु फोटो आता नेटवर्क तेथे इश्यू असल्यामुळे लवकर काही तिकडे जात नसतो आणि नाना हे वैतागून जातात की फोटो सुद्धा लवकर जाईना, नक्की काय करू। आता त्यांना असं झालं असतं की जानकीच्या मोबाईलवर हे फोटो केव्हा जातील आणि संपतकडे सुद्धा ते लक्ष ठेवून असतात। तेव्हा आता फोटो सुद्धा जायला तयार नसतात, नाना वैतागून जातात। तेव्हा मात्र आता कुठे त्या संपतला जाग येते। संपत आता डोळे उघडून पाहतो तर नाना आता तेथे उभे असतात। संपत लगेच दचकूनच उठतो आणि म्हणतो की ए म्हाताऱ्या, अरे काय करतो, माझा फोन घेतलाय आणि कुणाला फोन लावतो रे तू। म्हणून तो आता संपत लगेच नानांना परत जबरदस्तीने तेथे बसवतो आणि नानांना पुन्हा आता जबरदस्तीने तोंड बांधतो। नाना वाचवा करत असतात परंतु तो पुन्हा आता नानांना बांधून ठेवतो। तेव्हा आता संपत आपला मोबाईल घेतो आणि चेक करत असतो। तेव्हा नाना विचार करतात की तो फोटो जानकीला गेला असेल का आणि तेवढ्यात जानकी इकडे आपल्या रूममध्ये विचारच करत बसलेली असते की नक्की आता मी काय करू आणि काय असं करून मात्र मी आता ऋषिकेशला या संकटातून वाचू। नाना कुठे असतील, ऋषिकेश गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी मला अगोदर नानांना सापडावं लागेल आणि नाना हे कुठे असतील म्हणून जानकीला खूप मोठे एक टेन्शन येते। तेवढ्यात देवकृपेने मात्र आता जानकीच्या मोबाईलवर ते आता फोटो पाठवलेले पडतात। तेव्हा आता जानकी आपला मोबाईल उघडते आणि बघते तर काय हा नंबर कुणाचा असेल, मला नक्की हे फोटो खिडकीचे कुणी पाठवलेले असतात आणि हा फोटो सुद्धा अगदी नवीनच नंबर दिसतोय। तेव्हा जानकी परत ते जे काही आता मोबाईल वरून त्या नंबरवरून फोन आलेला आहे तर तिकडे फोन करते तर इकडे संपत आता भयंकर चिडलेला असतो की या म्हाताऱ्याने माझी पूर्णपणे दारू उतरवली आणि परत तो दारूचा ग्लास घेतो आणि प्यायला सुरुवात करतो। तेव्हा आता जानकीचा जो काही कॉल आहे तर त्याच्या मोबाईलवर येतो। तेव्हा आता संपत इतका भडकलेला असतो की हा अननोन नंबर कुणाचा असेल, म्हाताऱ्या अरे तू कुणाला फोन केला होतास रे। नानांच्या जीवाची पूर्णपणे उलघाल होत असते आणि जानकी पुन्हा फोन करते तर आता हा संपत तो नंबर ब्लॉक करतो आणि नानावर खूप असा ओरडतो। तेव्हा मात्र जानकी पुन्हा फोन लावते आणि विचार करते की फोन तर आता लागला होता परंतु आता का लागत नसेल। तेव्हा आता नक्की काहीतरी आता हे फोटो का पाठवलेले असतात जानकी आता विचारत पडते की नक्की हे सर्व काय असेल। तर इकडे नाना अगदी देवाला धावा करतात की जानकी अगं लवकरात लवकर ते फोटो उचक, लवकरात लवकर ते फोटो बघ जानकी, अगं ते फोटो जानकी आउट हाऊस मधील आहे ते जागा शोध आणि लवकरात लवकर तू आउट हाऊस मध्ये माझ्यापर्यंत पोहोच आणि मला इथून सोडव जानकी, फक्त तूच मला सोडू शकते। तेव्हा जानकी आता ह्या सर्व फोटोचा विचारच करत असते आणि लगेच ती घाईने आता बाहेर येते। तेव्हा आता जानकी सौमित्रला आवाज देते की भाऊजी थांबा जरा आणि तुम्ही कुठे चाललात असे विचारते। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं वहिनी मी दादाला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये चाललोय। तेव्हा जानकी म्हणते की काय पोलीस स्टेशनला आणि आत्ता। सौमित्र म्हणतो की वहिनी अगं त्या DNA टेस्टचे रिपोर्ट आणि त्या बॉडीवर दादाचे जे काही ठसे आहेत ते सर्व सिद्ध झालेत आणि ते कसे झाले हे सर्व मला शोधून काढायचं आहे। कमीत कमी वेळात मला हे सर्व शोधून काढायचेच आहे की हे सर्व मॅनेज कसे केले गेले आणि तुला ते मी विचारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तू तर म्हणते मला काही माहिती नाही। त्यामुळे मला असं वाटतं की मी दादाला भेटतो आणि दादा नक्की मला काहीतरी खरं सांगेल, कारण वहिनी दादाच्या बाजूने कोर्टामध्ये बोलण्यासाठी माझ्याकडे कोणताच असा पुरावा उरलेला नाही। आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी मी तुम्हाला सांगितलं ना, मी एकदा नाही दोनदा नाही तर अगदी ठामपणे तुम्हाला सांगितले की नाना जिवंत आहेत ते। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी मी सुद्धा तुला ठामपणे एकदा सांगतो अगं आपल्याकडे कोणताही असा पुरावा नाही ग, परंतु त्या निंबाळकरकडे आता नाना जिवंत नाहीत याचा पुरावा तर नक्कीच आहे आणि ते ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी अगदी त्या फॅक्टच्या
वरती त्यांचं म्हणणं खरं करून दाखवतील, इथून तिथून पुरावे मिळवतील आणि ह्याच फॅक्टच्या बेसिसवर ते दादाला खोटे ठरू शकतात. तेव्हा आता जानकी विचारते की सौमित्र भाऊजी पण आता काय करावं लागेल. सौमित्र म्हणतो की वहिनी आता तुलाच काहीतरी असं करावं लागेल तरच मी दादाला या सर्वातून वाचू शकतो आणि तोपर्यंत आता मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो असं बोलून सौमित्र लगेच आता ऋषिकेशला भेटायला पोलीस स्टेशनला निघून जातो. तेव्हा आता जानकी विचार करते की फक्त नाना जिवंत असल्याचा एक पुरावा मला मिळायला हवा, एक क्ल्यू मला माझ्यापर्यंत पोहोचवायला हवा, मग आता तिथून पुढे. त्यानंतर आता इकडे सुमित्रा नानांची ती जी काही व्हीलचेअर असते तर ती बघून खूप त्याकडे रडत असते की आता मी काय करू तुम्हीच सांगा. कारण आता सुमित्राचा सुद्धा विश्वास बसतो की नाना या जगात नाही म्हणून. तेव्हा शर्वरी तेथेच असते सुमित्राचं आणखीन टेन्शन वाढवण्यासाठी. माझ्यावर कोण ओरडेन की अगं सुमे म्हणून सुमित्रा असं बोलून खूप अशी नानांची आठवण काढत रडते. शर्वरी रडतच आईला म्हणते की आई शांत हो. एवढ्यात आता जानकी तेथे येते आणि आईंसाठी ती जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. जानकी म्हणते की आई अहो तुम्ही औषध सुद्धा घेतलेली नाहीत आणि काही खाल्लं नाही त्यामुळे ताटच मी जेवणाचं येथे घेऊन आले. आणि आई काय झाले तुम्ही का रडतात बरं. तेव्हा आता सुमित्रा थोडीशी रागानेच उठते. जानकीला म्हणते की जानकी अगं तुला काहीच कसं वाटत नाही, तुझे सासरे जगात नाहीत आणि माझा नवरा गेला, अगं त्यांनी तर तुझ्यावर वडिलांसारखी माया केली होती आणि तू काय करतेस, तू तर माझ्यासाठी जेवण घेऊन आलीस. अगं साधे तुझ्या डोळ्यामध्ये असूर सुद्धा नाहीत जानकी, अगं तुला काहीच कसं वाटत नाही. किंवा आता शर्वरीचं जे काही कायमचा आरोप करायचे सुरू असते ते लगेच म्हणते अगं आई यांना कसं काही वाटणार, कारण यांनीच तर आपल्या नानांना या जगातून संपवून टाकले, हिच्या नवऱ्यानेच आपल्या नानांना मारलेला आहे आणि आता मात्र ही वरून तोऱ्यात जेवणाचं ताट घेऊन म्हणून. तेव्हा आता लगेच जानकीला राग येतो. जानकीने म्हणते की शर्वरी वंश शांत राहा. शर्वरी वंश मी तुम्हाला आत्ता सुद्धा सांगते आणि या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की आपले नाना जिवंत आहेत आणि अजून सुद्धा मी तुम्हाला तेच सांगते. तेव्हा आता सुमित्रा अगदी मोठ्याने ओरडते की जानकी बास करत तुझं आता हे बोलणं. अगं मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु इतकं खोटं बोलू नकोस, बाद झालं तुझं हे खोटं बोलणं, कारण तुझ्या ह्या खोटं बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम होतोय. मी कायमची खचून जाईल जानकी, त्यामुळे खोटी आशा मात्र तुम्हाला दाखवू नकोस. तेव्हा जानकीच्या डोळ्यात खूप पाणी येतं. तिच्या खूप आता जिव्हारी लागलेलं असतं की प्रत्येकजण तिच्यावर आरोप करत असतात, तरी सुद्धा मोठ्या मनाची जानकी हे सर्व सहन करते आणि आईंना म्हणते की आई अहो मी खरंच खोटं नाही बोलत. तेव्हा शर्वरी म्हणते की मग ते DNA रिपोर्ट खोटे आहेत का. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा शर्वरी ताई, तो एक कागदाचा तुकडा माझा विश्वास नाही तोडू शकत नाही. शर्वरी वंश नाना जिवंत आहेत हे मी तुम्हाला शब्द दिला होता आणि आई मी तुम्हाला अजून सुद्धा शब्द दिलेला आहे की नाना जिवंत आहे, तुम्हाला वचन सुद्धा दिलं होतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मला तुझा शब्द सुद्धा नकोय आणि तुझं वचन सुद्धा नकोय, मला तुझ्याशी बोलायचंच नाही, कारण आता तुझ्यावर माझा आता विश्वासच नाही. मला फक्त एक गोष्ट सांग, असं समज की माझी ही शेवटची इच्छा आहे परंतु मला सर्व काही कळून दे जानकी. हे सगळं ऋषिकेशने केलेलं आहे का, कळून दे मला जानकी, एकदा सांग की हे सर्व ऋषिकेशने केले म्हणून. सुमित्रा आता खूप रडत असते आणि शर्वरी सुद्धा आता रडते आणि जानकीवर प्रत्येकजण आता घरातील आरोप करायला सुरुवात करतो. जानकी आता पूर्ण मनाने तुटलेली असते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो माझ्यापेक्षा तुम्हीच तुमच्या मुलाला जास्त ओळखतात, त्यामुळे हा प्रश्न मीच तुम्हाला विचार, खरंच ऋषिकेशने असं केलं असेल, खरंच ऋषिकेशने त्यांच्या वडिलांचा खून केला असेल का, सांगा ना आई. तेव्हा शर्वरी लगेच म्हणते की हो तुला वाचवण्यासाठी, कारण तो नानांना जिन्यावरून ढकललं होतं आणि नानांनी हे सर्वांना सांगू नये या भीतीने मात्र तुम्ही हे सर्व केलं. त्यावरती जानकी आता हे ऐकून म्हणते की बास झालं शर्वरी वंश, खूप काही आरोप केले तुम्ही. अहो नानांना बरं वाटावं, ते त्यांच्या पायावर उभे राहावेत म्हणून आम्ही खूप असे प्रयत्न केलेत आणि आम्ही नानांशी कधी असं नाही वागू शकत. कोणीतरी मुद्दाम आमच्या विरुद्ध हे सर्व काही करते आणि एक खूप मोठं हे चक्रव्यूह आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यात अडकू नका. तर शर्वरी म्हणते की बास मी तुझ्यासमोर हात जोडते, बास कर तुझं हे बोलणं. ऐकून आता मला एक प्रकारचा वीट आलेला आहे आणि आता मला फक्त इतकंच कळतंय की माझ्या वडिलांच्या गुन्हेगाराला शिक्षा मात्र व्हायला पाहिजे. मग तो ऋषिकेश का असना ज्याने माझ्या आईच्या कपाळावरील कुंकू पुसलेला आहे आणि माझ्या म्हणजे डोक्यावरचं छत हिचकावून घेतलेलं आहे, त्या ऋषिकेशला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. तेव्हा आता जानकीला खूप असं वाईट वाटतं आणि सुमित्रा खूप रडते. तर शर्वरी तिच्या जवळ येऊन तिला समजावते. त्यानंतर आता निंबाळकर इकडे इन्स्पेक्टर पवारला फोन करतो
आणि विचारतो की काय ऋषिकेशची त्या रणदिवेची प्रतिक्रिया आहे, त्याने काही तुम्हाला ॲक्शन फिल्म वगैरे दाखवली की नाही, असं सर्व काही ऐकल्यानंतर आणि तो सौमित्र त्याला वाचवणार आहे की नाही असं काही त्यांनी म्हणजे सांगितलं की नाही, तेव्हा आता लगेच पवार इन्स्पेक्टर म्हणतो की कसं वाचवणार, कारण आता DNA रिपोर्टसुद्धा आता त्याच्या विरुद्ध आलेले आहेत, त्यामुळे कसं वाचणार तो या गुन्ह्यातून. तेव्हा आता निंबाळकर म्हणतो की पवार साहेब, अहो कधी कधी वकिली करत असताना मात्र ओव्हर कॉन्फिडन्स हा कोर्टाच्या बाहेर ठेवावा लागतो, त्यामुळे तुम्ही एक काम करा, जो सौमित्र त्याचा भाऊ आहे, जर तो तेथे त्याला भेटण्यासाठी आला तर तुम्ही त्याला भेटून देऊ नका. तेव्हा लगेच पवार साहेब म्हणतो सौमित्र त्याचा वकील आहे आणि ऋषिकेश त्याचा अशील आहे, त्यामुळे मी त्यांना भेटण्यापासून कसं आडू शकतो, हे सर्व काही बेकायदेशीर होऊ शकतं. तेव्हा निंबाळकर म्हणतो की पवार साहेब, कधी कधी आपल्याला हा प्रामाणिकपणा आपल्याला कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवावा लागतो, त्यामुळे काही हरकत नाही, मी तुमचे जे पोलीस कमिशनर आहे संग्राम साहेब त्यांच्याशी बोलून घेऊ शकतो. तेव्हा आता पवार हा थोडासा घाबरतो आणि तुम्ही त्यांच्याशी कशाला बोलतात, ही काळजी करू नका, मी तुमची बदली करा किंवा काही करा असं नाही सांगत, कारण तो संग्र्या माझा जुना मित्र आहे म्हणून तुम्हाला सांगतो, मी सहज त्याच्याशी बोलून घेईल. ओके. तेव्हा आता पवार साहेब म्हणतात की नाही साहेब, हे बघा निंबाळकर साहेब, त्याची काही गरज नाही पडणार, मी एक काम करतो, मी सौमित्रला ऋषिकेशला नाही भेटून देत. तेव्हा मात्र आता निंबाळकर म्हणतो की व्हेरी गुड, आणि हे सर्व तुम्ही तुमच्या मनानेच करतात ना असे विचारतो. तर पवार साहेब म्हणतात नाही सर, म्हणजे मला वाटतंय म्हणून मी हे सर्व करतो, जे आता हे सर्व करण्यासाठी निंबाळकर साहेबांनी सांगितले, हे नाव मात्र कुणासमोर घ्यायचं नाही आणि सर्व पवार साहेब यांनी केलं हे मात्र आता दाखवायचे असते. तर हे ऐकून मात्र निंबाळकर अगदी खुश होतो आणि म्हणतो की थँक्यू पवार साहेब, मी संग्राम या कमिशनर साहेबांशी बोलतो आणि तुमची तारीफ सुद्धा करतो. फोन ठेवल्यानंतर लगेच तेवढ्या तेथे सौमित्र येतो. सौमित्रला बघून आता पवार इन्स्पेक्टर म्हणतो की हो हो, या सौमित्र रणदिवे, अहो मला तर माहिती होतं की तुम्ही येणारच होते, आणि काय बोला कसं येणं केलं इकडे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मला दादाला 5 मिनिटं भेटायचं होतं. तर लगेच आता इन्स्पेक्टर पवार म्हणतो की नाही भेटता येणार, तुम्हाला जे काही भेटीगाठी करायच्या आहेत त्या तुम्ही कोर्टामध्ये करू शकतात, येथे पोलीस स्टेशनमध्ये नाही. त्यावर आता सौमित्र ते ऐकून म्हणतो की तुम्ही लिगली असं नाही करू शकत. इन्स्पेक्टर पवार म्हणतो की हे बघा, तुम्ही मला कायदा शिकू नका, मी तुम्हाला एकदा सांगितले ना, नाही भेटता येणार. सौमित्र आता त्यांना खूप विनवण्या करतो की फक्त 5 मिनिट मला त्यांना भेटून द्या, 5 मिनिट लागतील. तेव्हा आता पवार काही ऐकायला तयार नसतो. आता त्यांना कोण भेटणार आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. त्यावर आता सौमित्र पुन्हा रिक्वेस्ट करतो की हे बघा, एक भाऊ म्हणून नाही तर एक लॉयर म्हणून मी त्यांना भेटतोय, प्लीज मला भेटून द्या. परंतु आता इन्स्पेक्टर ऐकायला तयारच नसतो. आणि कसं आहे की वकील साहेब, अहो तुम्ही तर खूपच धाडसीपणाने कोर्टामध्ये आता ही DNA मागणी केली होती, आणि झालं मात्र काय की सगळ्यांचे संशय मात्र खरे ठरले, आणि ही डेड बॉडी नानांची आहे हे मात्र आता त्या DNA रिपोर्टमुळे हे सिद्ध झाले. त्यामुळे तुमच्या भावाला भेटण्यामध्ये असा वेळ वाया घालू नका. आता ही जी काही आहे ना ती अगदी ओपनिंग षटकेच झाली, त्यामुळे शेवटी कोर्टामध्ये बोलून तरी काय करणार आहेत, कारण जी काही शेवटची आशा होते ती सुद्धा तुमची संपलेली आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघा, खरेपणाची बाजू ही शेवटपर्यंत मांडत राहणं हे माझा पूर्णपणे आता हक्क आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, नाही, तुम्ही तुमचा हक्क नक्की उद्या कोर्टामध्ये बजवा, आणि उद्या कोर्टामध्ये आता ह्या केसचा शेवटचा निकाल लागणार आहे, त्यामुळे तुम्ही आता काही करू शकत नाही, आणि आता यापुढे जे काही तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही कोर्टामध्ये लढू शकतात. आता मात्र मी तुम्हाला ऋषिकेशला नाही भेटून देऊ शकत, त्यामुळे तुम्ही आता येऊ शकतात. त्यानंतर आता सौमित्राला इतका राग येतो परंतु तो शांत असतो. तर इकडे जानकी आता विचारत पडलेली असते की सौमित्र भाऊची, अवंतिका आणि आई सुद्धा आता आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, आणि यांची तरी काय चूक आहे, नाना जिवंत आहेत हे कसं मी यांना सांगू. समोर मात्र आता हे जे DNA रिपोर्ट आलेले आहे टेस्टचे, तेव्हा आता त्या रिपोर्टवरून कोणी आता विश्वास तर त्यांना ठेवावाच लागेल, कोणी असो त्या ठिकाणी. आणि एक गोष्ट मात्र, ती डेड बॉडी नक्की नानांची नाही, तरी सुद्धा त्या रिपोर्ट्समध्ये ते DNA अगदी मॅच कसे झालेत, नक्की ती नानांची डेड बॉडी आहे सिद्ध कसे झाले, नक्की आता जानकीला थोडंसं संशय येतो. जानकी आता ह्या विचारातच तेथे बसलेली असते, आणि तेवढ्यात गुलाबदादा
सर्व काही खिडक्यांचे कपडे जे पडदे वगैरे आहे तर ते घेऊन येतो आणि गुलाबदादा आता जानकीला वहिनी साहेब असा आवाज देतो, परंतु जानकीचं लक्ष नसतं. ती विचारत असते तर गुलाबदादा जोरात वहिनी साहेब करून टाळ्या वाजवतात. तेव्हा कुठे जानकी भानावर येते. गुलाबदादा म्हणतात की वहिनी, अहो 2 वेळेस मी तुम्हाला आवाज दिला, कुठला इतका विचार करतात तुम्ही. तेव्हा आता गुलाबदादा कपडे घेऊन आल्यानंतर जानकी विचारते की अहो हे काय, तुम्ही हे कपडे का आणलेत. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो दरवर्षी तुम्ही आणि दादा गरिबांना हे जुने कपडे देऊन टाकतात आणि ते कपडे आता मी काढून ठेवलेले आहेत आणि ते आता वाटतोय. तेव्हा आता लगेच जानकीला आठवण होते. जानकी म्हणते की दरवर्षी आम्ही जोडीने हे कपडे वाटवायचो. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका आणि कुणाला विश्वास असो किंवा नसो, गुलाबरावला खात्री आहे की दादासाहेब लवकरात लवकर सुटून येईल. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो गुलाबदादा, पण त्यासाठी नाना तर लवकर सापडायला हवे ना. गुलाबदादा म्हणतात की हो सापडते आणि जे आपलं आहे ते कुठेही जाणार नाही. तेव्हा मात्र आता जानकी गुलाबला ते गाठोडं आहे कपड्यांचं ते बांधायला मदत करत असते आणि जेव्हा तो खिडकीचा पडदा असतो तर त्याच पडद्यामध्ये आता हे गाठोडं बांधायला मात्र जानकी पुढे येते. तेव्हा जानकी अगदी तो पडदा आहे तो बारकाईने पाहत असते. तेव्हा जानकी विचार करते की या प्रकारचं कापड मी कुठेतरी बघितल्यासारखं का वाटत असते. तेव्हा जानकी विचारते की अहो गुलाबदादा, तुम्हाला हा खिडकीचा पडदा कुठे मिळाला हे कापड. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो वर पडले होते आणि बऱ्याच दिवसापासून हे धूळ खात पडलं होतं. तेव्हा आता जानकी विचार करते की अशा प्रकारचं एक कापड मी कुठेतरी बघितलेलं आहे, कारण जेव्हा ती मधुभाऊंना जेवण वगैरे घेऊन आउट हाऊस मध्ये जायची तेव्हा मात्र तिने हे कापड बघितलेलं असतं. तेव्हा आता कुठे बघितलं असेल याचा विचार करत असताना ती लगेच आपल्या मोबाईल मध्ये तो फोटो चेक करते. या फोटोमध्ये सुद्धा हाच पडदा आहे. नक्की आता हे फोटो कोणी पाठवले असेल म्हणून बारकाईने ती पुन्हा या सर्वाचा बारीक विचार करते. तेव्हा मोबाईल मधील तो जो काही पडदा आणि तो गुलाबदादांनी ठेवलेला समोर पडदा आहे तर बारीक चेक करून पाहते आणि तो दोन्ही पडदे सेम टू सेम असतात. अरे देवा, हे तर दोन्ही कापड सारखं आहे. म्हणजे ही जागा आणि जानकीच्या सर्व काही लक्षात येते. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा खूप रडते नानांची शाल हातामध्ये घेऊन. तर शर्वरी तिला समजावते की आई शांत हो, किती रडशील ग आई, असं केल्याने तुझी तब्येत बिघडेल ग आई, आई तू शांत हो. तर सुमित्रा म्हणते की शरू अगं कशी शांत हो, कधी कधी मला सुद्धा असं वाटतं की मी सुद्धा मरून जावं आणि मी मोकळी होईल. आई मला तुझी अवस्था समजते, परंतु आता यातून सावरायला हवं की नाही, म्हणून तिला समजावत ती तिला आता पाणी पिण्यासाठी देते आणि शांत करते. तेव्हा सुमित्रा कुठे पाण्याचा एक थेंब पेते. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई नानांची डेड बॉडी आता आपण ताब्यात घ्यायला हवी, त्यावर अंत्यसंस्कार तर व्हायला हवेच ना. आई त्यांच्या आत्म्याला शांती मिळायला हवी. विक्रांतला कळवलेला आहे तो येतोय. आई तुझे मुलं एकमेकांशी जरी भांडत असले ना, तुझी मुलगी आहे ग आई तुझ्या सोबत, नको काळजी करू ग आई तू. तेव्हा सुमित्रा आता शर्वरीच्या मिठीत येते आणि खूप रडते. त्यानंतर आता इकडे जानकी बारकाईने ती सर्व कापड आणि तो खिडकीतील तो फोटो मधील पडदा आहे तो चेक करत असते. तेव्हा जानकी गुलाबदादांना दाखवते तर गुलाबदादा बघून म्हणतात की हो ना वहिनी, अहो हे दोन्ही सुद्धा एकसारखे आहे. जानकी म्हणते की मला ह्या अननोन नंबरवरून एक कॉल आला होता आणि हा फोटो सुद्धा त्याच नंबरवरून आलेला आहे आणि हा पडदा आणि या फोटोतील पडदा अगदी सेम आहेत. मग तुम्हाला हा पडदा आणखीन कुठे आहे हे सर्व आठवते का. तर गुलाबदादा म्हणतात की नाही हो. मग घरात नाही, परंतु हे कुठे असतील आता दोघेही विचारत पडतात. तेव्हा आता कुठे जानकीला जोगतिनीच्या बोलण्याची आठवण होते. घरात नाही तर आतमध्ये असं, बाहेर तरी आत आहे. तेव्हा जानकी विचार करून म्हणते की जोगतीन मला नक्कीच काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. त्यांनी घातलेल्या कोड्याचा, ह्या पडद्याचा आणि ह्या फोटोचा नक्की काय संबंध असेल, या सगळ्याचा काय अर्थ असेल. घरात नाही तर घरात असेल, बाहेर नाही तर आत आहे, त्यामुळे हे कोड मात्र कसं सुटेल याचा जानकी आता बारकाईने विचार करते. तेव्हा जानकी परत गुलाबदादांना म्हणते की अहो ह्या पडद्यातील फोटोत आणि या पडद्यामध्ये किती साम्य आहे, पुन्हा एकदा विचार करा, नक्की काहीतरी तुम्हाला आठवेल. तेव्हा आता गुलाब विचार करून करून म्हणतो की अहो वहिनी, माझं पूर्ण डोकं आता आउट व्हायला सुरुवात झाली, पण तरी सुद्धा मला काहीच आठवेना. तेव्हा आता जानकी विचार करते आणि तिला तेव्हा कुठे आठवतं की आउट हाऊस. आता जानकी आउट हाऊस माझं असं म्हटल्यानंतर गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब, अहो आत्ता कुठे आठवलं, अहो हे पडदे तर आउट हाऊस मधीलच आहे. अहो आपण दोघांनी शिवून घेतले होते आणि उरलेले हे कापड आपण वरती ठेवले होते. तेव्हा जानकी म्हणते की हो, मग मला हा फोटो आता कोणत्या तरी अननोन नंबरवरून आलेला आहे, मग आपल्या आउट हाऊसशी आणि या नंबरशी काय संबंध असेल. तेव्हा आता नक्की संबंध काय असेल. आणि हे बघा गुलाबदादा, लास्ट टाइम आपण
आउट हाऊस ओपन केलं होतं तर तेथे मधुहूंना ठेवण्यासाठी, आणि मधुहू गेल्यानंतर तेथे कोणीच नाही. पण तेव्हा तुम्ही नीट लॉक तर केलं होतं ना? गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी. आणि मला अननोन नंबरवरून हा फोटो कोणी पाठवला असेल तर गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब, अहो मी नीट लॉक केलं होतं. आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता वरून खाली येत असते. जानकी आणि गुलाब या दोघांचं बोलणं ती आता ऐकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे नक्की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे गुलाबदादा चला तुम्ही माझ्यासोबत आउट हाऊसमध्ये चला असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्याला धक्का बसतो. नक्की काहीतरी गडबड आहे, चला आपण जाऊन बघूयात. तर ते दोघे आता तिकडे जायला निघतात. तेव्हा आता ऐश्वर्याला भयंकर टेन्शन येते. तिला आउट हाऊस बद्दल कसं कळलं असेल म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे बिथरली जाते. तेवढ्यात सारंग बाहेर येतो, ऐश्वर्याकडे बघतो आणि ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या चला आपण आईच्या रूम मध्ये जाऊया, तुम्ही इथे काय करता? तेव्हा ऐश्वर्या आता म्हणते की तुम्ही एकटेच जा, मी आलेच. सारंग आता म्हणतो की अहो तुम्ही आत्ताच आपलं ठरलं होतं की आपण दोघे जाऊया. हो ही मस्त वेळ आहे की आईच्या नजरेमध्ये आता आपण व्यवस्थित आपली प्रतिमा सुधारण्याची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकतात, माझं एक काम आहे, मी जरा आले. ऐश्वर्या आता लगेच घाईघाईत बाहेर निघून येते. तर आता सारंग विचार करतो की ह्या असे कशा आहेत, इतक्या घाईत कुठे गेल्या असतील ह्या पण. तेव्हा आता जानकी आणि गुलाबदादा घाईने आता इकडे आउट हाऊस मध्ये येत असतात. तर ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येते. तेव्हा आता ऐश्वर्याला पूर्णपणे घाम फुटतो. तेव्हा ऐश्वर्याला असं वाटतं की नक्की आता काय करू, आता हे दोघे तर तिकडेच निघालेत. म्हणून ऐश्वर्या लगेच संपतला फोन करते. संपत मात्र आता झोपलेला असतो. तर आता ऐश्वर्या पुन्हा फोन करते, अरे उचल ना पटकनी. तेवढ्यात संपतला आता त्या मोबाईलच्या रिंगने जाग येते आणि तो फोन उचलतो. तेव्हा संपत नशेमध्ये विचारतो की कोण बोलतय? तर ऐश्वर्या ओरडून म्हणते की मी बोलते. तेव्हा आता संपत घाबरतो आणि बोला मॅडम असे म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय रे, अरे दारू पीत बसला होतास का बैला? अरे उठ पटकनी. ती जानकी तिकडे आउट हाऊस मध्ये यायला निघाली आणि ती मोबाईल मध्ये कसला तरी फोटो बघत होती. नक्की तिकडे काय झाले होते हा संपतला काही सांगता येत नाही. तो म्हणतो की त्या म्हाताऱ्याने माझ्याकडून फोन काढून घेतला होता परंतु मी काही करून दिले नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे त्या म्हाताऱ्याने नक्की तिला तेथील फोटो पाठवले असणार. तेव्हा संपत म्हणतो की मॅडम तसं काही झालेले नाही. तर ऐश्वर्या आता त्याच्यावर ओरडते, आता ते बंद कर आणि पुढचं ऐकून घे, तुझ्याकडे नंतर बघते परंतु अगोदर मात्र तू त्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त कर. अरे ती जानकी तोपर्यंत तिकडे पोहोचेल सुद्धा, लवकर त्या म्हाताऱ्याला तू तेथून हलव. तेव्हा संपत म्हणतो की हो करतो. तेव्हा आता फोन ठेवते आणि अगदी टेन्शन मध्ये येते की नक्की आता हा सर्व मूर्खाचा बाजार आहे. ती जानकी जर तिकडे लवकर पोहोचली तर मी काय करणार. तेव्हा मात्र आता जानकी आणि गुलाबदादा आउट हाऊस मध्ये येऊन पोहोचतात. तेवढ्यात मात्र संपत नानांना घेऊन मात्र तेथे लपतो. जानकी मात्र आता ते सर्व काही फोटो आणि ते खिडकीतील पडदे वगैरे चेक करते आणि गुलाबदादा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे तेच फोटो आहे आणि तेच पडदे आहेत. गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी हे दोन्ही सुद्धा सेम आहे परंतु येथे तर कोणी दिसत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो येथे कोणी नाही, मग हे फोटो आपल्याला इथून पाठवलेच कोणी. तेव्हा मात्र आता ह्या संपतने नानांना पोत्यामध्ये घातलेलं असतं. तेव्हा संपत आता घाबरून गेलेला असतो. तर जानकी म्हणते की नाही काहीतरी गडबड आहेच आणि ज्या अर्थी या फोटो म्हणजे माझ्या फोनमध्ये आला तर त्या अर्थी येथे कोणीतरी होते. तेव्हा जानकी म्हणते की होत नाही आणि कदाचित अजून सुद्धा येथे कोणीतरी असू शकतं. इकडे ऐश्वर्याचे पूर्णपणे 12 वाजतात. ऐश्वर्या म्हणते की ती जानकी तर अजूनपर्यंत परत आग आलेली नाही आणि तिने जर त्या म्हाताऱ्याला बघितलं असेल तर आणि त्या माणसाने हा म्हातारा नीट लपवलं तर असेल, तिकडे सर्व काय चालू असेल खरंच मला काही कळत नाही. म्हणून ऐश्वर्या पूर्णपणे वेडी होती टेन्शन मध्ये. तर इकडे जानकी आता एक एक पाऊल त्या पोत्याच्या मागे येत असते आणि संपतने तेथे नानांना अगदी पोत्यात घालून लपून ठेवलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता सगुना समोरून येताना ऐश्वर्याला दिसते आणि ऐश्वर्या म्हणते की सगुना आणि मी तर हिला गुंडाळू शकते कारण हिचा नवरा सुद्धा आता जानकी सोबत गेलेला आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणत असत की वहिनी साहेब चला आता परत जाऊयात परंतु जानकी म्हणते की नाही आपण इथपर्यंत आलो मग आता अजून एखादा पुरावा मिळतो की काय बघूयात. तेव्हा आता सगुना समोरून येत असताना ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करते. अरे देवा अजून किती असे संकट तू आमच्यावर आणणार आहे. तर सगुना विचारते की काय हो काय झाले. ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की अगं सगुना आईंना चक्कर आली. तर सगुना म्हणते की काय आईंना चक्कर आली. आणि ऐश्वर्या म्हणते की कदाचित त्यांनी त्यांच्या गोळ्या घेतल्या नसतील आणि परंतु त्यांना कुठल्या गोळ्या द्यायच्या आणि कोणत्या टायमाला द्यायच्या खरंच मला काही माहिती नाही. आणि ती जानकी सुद्धा कुठे गेली माहिती नाही. केव्हापासून मी तिला फोन लावते आणि तुझा नवरा तो गुलाब सुद्धा तिच्या सोबत गेलेला आहे आणि एकतर त्या गुलाबचा माझ्याकडे नंबर नाही. बिचारी आमचे नाना गेल्यापासून आमच्या आईंची तब्येतच खरंच खूप खराब होत चाललेली आहे म्हणून आता नाटक करत असते. आणि मला असं वाटतं की ही लोक नाही येणार, मी डॉक्टरांना फोन लावून बस बघते. सगुना म्हणते की थांबा मी आमच्या यांना
फोन लावते तेव्हा सगुना फोन करून सांगते की तुम्ही कुठे आहात आणि आई साहेबांची तब्येत बिघडलेली आहे, लवकरात लवकर वहिनी साहेबांना घेऊन या। तेव्हा जानकी लगेच आता सगुणाबरोबर बोलण्यासाठी गुलाबदादांकडून फोन घेते तर सगुना म्हणते की वहिनी साहेब लवकर या। तर जानकी म्हणते की अहो मी होते तेव्हा आई बऱ्या होत्या। सगुना म्हणते की माहिती नाही परंतु लवकर वहिनी तुम्ही घरी या। तर जानकी म्हणते की बरं आम्ही येतो आणि लगेच फोन ठेवते। सगुना म्हणते की अहो ऐश्वर्या मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, ते दोघे येतातच। ऐश्वर्या म्हणते की आता कुठे मला बरं वाटतंय आणि खरंच अगदी देवासारखी धावून आलीच ग। पटकन आता आईंजवळ जाऊन बसते, त्यांना काय हवं काय नको हे बघ। तेव्हा मात्र आता न कुलूप लावता आता जानकी आणि गुलाबदादा घरी धावतात। तेव्हा आता ऐश्वर्या इतकी खुश होते, ऐश्वर्या आहे मी नावाची जानकीच्या 10 पट अगदी हुशार। जानकीच्या हाताला मात्र मी कधीच काही लागून देणार नाही, त्यामुळे जानकी काही झालं तरी मी तुला नानांपर्यंत नाही पोहोचून देणार। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये आता सर्व काही आता कोर्टामध्ये ही केस सुरू होते आणि निंबाळकर वकील आता जज साहेबांसमोर सांगतात की आत्तापर्यंत जे काही पुरावे मिळाले ते सर्व ऋषिकेश यांच्या विरोधी आहेत आणि ऋषिकेश हेच आता खुनी आहेत हे सिद्ध होतं। तेव्हा मात्र जानकी तेवढ्यात येते, कारण जज साहेब त्यांचा जो काही निकाल आहे तो देणारच असतात। परंतु आता जानकी म्हणते की थांबा जज साहेब, आत्तापर्यंत कोर्टामध्ये अशा व्यक्तीला मी कोर्टामध्ये अगदी म्हणजे उभं करणार आहे की ज्या व्यक्तीमुळे या कोर्टाचं अगदी चित्रच बदलणार आहे। तेव्हा आता सर्वांना धक्का बसतो, त्यामुळे आता ही केस सुद्धा बदलेल आणि त्याचा निर्णय सुद्धा बदलेल। तेव्हा आता जानकी मात्र आता सर्वांसमोर नानांना घेऊन येणार असते आणि आता निंबाळकर वकील तर अगदी डोळे फाडूनच जानकीकडे बघत असतो। तेव्हा सर्वजण आता जानकी नक्की काय करणार आहे म्हणून जानकीकडे अगदी बारकाईने पाहतात। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।